नमस्कार मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही एकदम मस्त असताल। आणि मित्रांनो, आपण येत आहे आज मिथर ITES कंपनीची माहिती घेऊन तुमच्यासोबत। तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचा। तर मी धन्यवाद करतो सर्वांना। आणि मित्रांनो, आपण येणाऱ्या दौर म्हणजे पूर्ण टेक्नॉलॉजीकडे जात आहे। जसं की आता आपण सध्या की याच्या पहिले आपण 0.1 ची टेक्नॉलॉजी वापरत होतो, आता आपण 0.2 ची टेक्नॉलॉजी वापरत आहे आजच्या काळामध्ये। आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपण 0.3 ची टेक्नॉलॉजी आपल्याला वापरावं लागणार आहे। तर त्या संदर्भामध्ये आपली मिथर ITES कंपनी काम करत आहे आणि टेक्नॉलॉजीचे पार्ट 0.3 चे आपली मिथर ITES कंपनी घेऊन येत आहे। तर खूप जबरदस्त येणाऱ्या दौरमध्ये आपल्याला बेनिफिट भेटणार आहे। तर आपल्याला जेवढे कॉइन होल्ड करता येईल ते कॉइन होल्ड करून ठेवा। तर मी एक तुम्हाला कहाणी सांगतो। खीर खायची ते एक जुन्या काळात महाराज असायचे बघा, त्यांचं पूर्ण गाव त्यांच्या हातात असायचं। जसं की समजा ते महाराज खीर खायची असती आणि त्यांना मोलमध्ये त्यांच्या वाड्यामध्ये सांगितलं जातं की आज तुम्हाला खीर खायची आहे। ते खीर खायला नाकार देतात आणि ते खूप एखाद्या भयान जंगलामध्ये जाऊन बसतात की तिथं कोणी भेटणार नाही त्यांना खीर खायला सांगायसाठी। तर मग तिथं काय होतं बघा, योगा कसे असते बघा, तिथं पण पाचीपाकवाना स्वयंपाक बनवला असतो आणि तिथं ते लोक पण स्वयंपाक बनवतात आणि त्यांना पण एक व्यक्ती पाहिजे ते पूर्ण खाऊन बघण्यासाठी याच्यात ईस्ट टाकेल आहे की नाही। तर मग पुढं काय होतं बघा, ते लोक तिथला राजा सांगतो त्यांना, जा आपल्याला एक व्यक्ती घेऊन या की आपल्याला ही पूर्ण पाचवीपाकवाना स्वयंपाक पहिले त्याला खायलो आपण आणि नंतर आपण खाऊ। तर मग काय होतं बघा, ते लोक येतात, खूप इकडं तिकडं धुंडतात आणि नेमकं तेवढ्यामध्ये त्या महाराजला खोकला येतो बघा। खोकला आला की ते लोक वरती बघतात, अरे इथं कोणतरी आहे। तर मग ते काय करतात, त्याला खाली उतरतात आणि त्यांच्या राजापर्यंत घेऊन पोहोचतात। बरं, त्यांच्या राजापर्यंत घेऊन पोहोचले की मग ते सांगतात का बाबा तुम्हाला हे खावा लागणार स्वयंपाक। राजा तर नाही म्हणतो, कारण राजा त्याच्या भीतीनेच जंगलात गेलेला असतो ना। तर त्यावेळेस मग ते राजाला खूप मारतात ते। तर मग राजा खायला तयार होतो। तर राजा पूर्ण जेवढं पकवान आहे तेवढं खातो आणि शेवटी येते खीर खायची बारी बघा। राजा तर म्हणतो, अरे मी तर मरल परी खीर खाणार नाही। तर मग बघा राजा खीर कसा खातो। तर राजाला परत खूप मारतात ते, खूप मारतात, इतके मारतात की उलटे पाय करून मारतात त्याला, वर खाली मुंडका आणि वरती पाय करून मारतात। मग तो खीर खायला तयार होतो आणि ते मग त्याला सांगतात ते का खीरमध्ये विष आहे ते बघायचं आहे आम्हाला। तर तो नाही म्हणतो खायला। तर मग त्याला खूप मारतात ते, मग ते खीर खायला तयार होतो आणि तो खीर खातो। मग खीर खातो आणि हातात काठी घेऊन वाकत त्याच्या दरबारामध्ये पोहोचतो। आणि रस्त्यानं जाताना मग तो म्हणतो, आपण जर सन्मानानं खीर जर समजा घरी बसून खाल्ली असती तर आपल्याला आज हा टाईम आला नसता। तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे येणाऱ्या काळा म्हणजे जसं आपल्याला आता आज खीर खायचा चान्स आहे, प्रेमाने सन्मानाने खीर खाऊन घ्या, नाहीतर आपल्याला पण येणाऱ्या काळामध्ये फटके देऊन ती खीर खावा लागणार। जसं आता आपण सध्या गुगल पे, फोनपे आपल्याला पहिले माहिती नव्हतं, समजा 10 वर्षाचे पहिले, तर आज ते फोनपे गुगल पे आपल्याला आज वापरावं लागतंय। खूप अडाणी लोक आहेत, त्यांना काहीच माहीत नाही, त्या लोकांना पण आज फोनपे वापरावं लागतंच। त्याचं कारण, जर फोनपे नाही वापरलं तर आपले धंदे होत नाही, आहे की नाही, बरोबर ना। तर आपल्या धंद्यासाठी आपल्याला माहीत नाही फोनपे वापरायचं, पण धंद्यासाठी आपल्याला कोणाकोण आपण प्रयत्न करून शिकून घेतो आणि फोनपे वापरायला सुरुवात केली। तसं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मेटावर्स येणार आहे आपलं, तर मेटावर्स बऱ्याचशा लोकांना वापरावं लागणार आहे आणि धंदे पण आपले पूर्ण मेटावर्स होणार आहे।